चोखोबराय वर्णन करतात माऊली ज्ञानोबरायांचं. चोखोबरायांचा अधिकार आहे का? चोखोबरायांचा अधिकार आहे. किती अधिकारी आहे का? लक्षपूर्वक. कारेगावी एक पाटील बसतो ज्याची श्रद्धा आहे पंढरीश परमात्म्यावरती, अतिशय निस्सीम श्रद्धा आहे. आणि त्याला एक दिवस अंतकरणात भाव आला की आपले आंबे फार सुंदर पिकलेले आहेत, म्हणून आंबे काढून 125 आंबे डालीमध्ये 2 डालीमध्ये भरले आणि आता कोणाला तरी घेऊन पंढरपूरला पाठवावं लागेल. साताऱ्यामध्ये असणारं कारेगाव, तिथून कुणीतरी ते डाले घेऊन पंढरपुरापर्यंत पाठवावं लागेल याच्याकरिता म्हणून आपल्या पदराशी असणारा सालगडी म्हणून असणारा सुदामा महारे त्याला बोलावलं गेलं आणि त्याला सांगितलं, बाबा हे 2 डाले घेऊन जायचंय, कुणीतरी संगती बघ, कुणीतरी जोडीदार बघ, पंढरपुरापर्यंत न्यायचे. पंढरपूरच्या मालकाला हे आंबे द्यायचे, 2 डाले भरून. महाराज ठीक आहे, काही अडचण नाही, पाटील आणतो कोणीतरी शोधून. सुदामा निघाला, शोधाशोध केली पण कुणी भेटलं नाही. धर्मपत्नीने विचारलं, का हो काय झालं? आज सकाळपासून शोधाशोध चालू आहे. काही नाही माहिती. पाटलाने 2 डाली आंबे दिलेत, 125 आंबे 2 डालीमध्ये, तेवढे न्यायचे पंढरपूरला. मग पण कुणी जोडीदारच भेटत नाहीये. तिनं सांगितलं, का हो मी किती दिवसाचं म्हणते धनी, मला ही दाखवा ना. माझी एवढ्या दिवसाची इच्छा आहे, मला पंढरपूरला न्या, पण तुम्ही नेत नाही. आज योगायोगानं पंढरीश परमात्म्याच्या अंतकरणामध्ये काहीतरी असेल माझ्याविषयी, म्हणून पंढरीश परमात्म्यानंच मला बहुतेक बोलावलं. मी येते ना तुमच्या सोबत. तू येतेस? हो येते महाराज. निघा चला. मालकाला विचारलं, पाटलाला विचारलं, गडी तर कुणी भेटला नाही. धर्मपत्नीला घेऊन जा, काही अडचण नाही. हे पत्र घे आणि पत्र तिथे भगवान परमात्म्याची सेवा करणारे असणारे जे बडवेत, ह्या बडव्यांना ते पत्र दे आणि हे आंबे त्यांच्या सुपूर्द कर. ठीक आहे महाराज, काही अडचण नाही. निघाले सुदामा धर्मपत्नीला समवेत घेऊन मजल दर मजल करत पंढरपुरामध्ये पोहोचले रात्री. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर प्रातः स्नान केलं चंद्रभागे मातेमध्ये. आणि चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर भगवान पंढरीश परमात्म्याचा काकडा ऐकायचा म्हणून निघाले आणि पंढरीश परमात्म्याच्या मंदिरासमोर येऊन उपस्थित झाले. अस्पृश्य जाती, महार जाती, मंदिरामध्ये प्रवेश नाही, पण मंदिराच्या बाहेरून आपल्याला काकडा ऐकायला भेटेल या अंतकरणपूर्वक भावनेनं मंदिराच्या बाहेर उभा राहिले. मंदिरात काकडा चालू होता. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनाना पुरे धणी, देखिला माय देवांचा देव. काकडा होता 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 संपूर्ण काकडा संपला. बडव्यांनी विचारलं, काय रे तुम्ही बाहेर काय करताय? म्हणे महाराज कारेगावच्या पाटलाने हे आंबे बोलवलेत, ते आंबे तुमच्याकरता म्हणून देणं आहे. द्या इकडं. कागद कुठे आहे? कागद दिला. वाचलं आणि वाचत असताना त्याच्यावरती लिहिलेलं होतं 125 125 आंबे देणे आहे. आंबे मोजले गेले. आंबे मोजल्यानंतर आंबे भरले 124. विचारलं, काय रे एक आंबा कुठे आहे? म्हणे महाराज एक आंबे तर 125 बरोबर आहे, आम्ही काही खाल्ला नाही, कोणी नाही. मग एक आंबा गेला कुठे? धर्मपत्नीला विचारलं, काय ग तू खाल्लास का? नाही महाराज. मग घडलं काय? म्हणे अहो सकाळी सकाळी आपण ज्या वेळेस चंद्रभागेत स्नान करून पंढरीश परमात्म्याच्या मंदिराकडे निघालो त्यावेळेस एक वयोवृद्ध म्हातारा आपल्याला भेटला, ब्राह्मण आपल्याला भेटला, आठवतो? म्हणे हो आठवतो. त्याने माझ्याकडे खायलाही मागितलं, आंबा मागितला, पण मी दिला नाही. पाटलाने दिलेला आंबा आहे, तो मालकाला द्यायचा आहे, मी देऊ कसा? म्हणून मी त्याला काही दिला नाही. मग तू दिलास काय? म्हणे हो महाराज मला दया आली त्याच्यावरती, तो माझ्याकडे मागू लागला. 2 दिवस झाले माता जेवलो नाही, पोटात अन्नाचा कण नाही, जे असेल ते माझ्या पदरात टाका. म्हणून मी एक आंबा घेतला आणि त्याला दिला. पण त्यानेही पुरता चोखीला नाही, त्यानेही पूर्ण खाल्ला नाही महाराज. हा बघा माझ्या कुशीमध्ये तसाच खोवलेला आहे, म्हणून मी कुशीमध्ये तसाच खोवून आणला आंबा, तो मीही खाल्ला नाही. बडव्यांनी विचारलं, खोटं बोलतेस, दाखव आंबा कुठे आहे? सुदामाच्या धर्मपत्नीनं ओटीला खोवलेला आंबा दाखवायचा म्हणून ओटी जशी बाहेर काढली तसं ऐका, देवाने चोखीला काय वरनु लीळा, देवाने चोखीला काय वरनु लीळा, Heavy
जो ब्राह्मण भीक मागण्याकरता आला होता तो ब्राह्मण साक्षात पंढरीश परमात्मा होता आणि देवानं चोखलेला आंबा साक्षात पुत्र स्वरूपानं हिच्या ओटीमधून बाहेर पडला आणि त्याच मुलाचं नाव चोखोबराय ठेवलं गेलं. सामान्य अधिकार असेल का बोला? आणि भगवान परमात्मा स्वतः म्हणतात चोखोबराय माझे भक्त आहेत, माझे भक्त आहेत. ऐका, आमदार माझा मित्र आहे, मुख्यमंत्री माझा मित्र आहे म्हणणारे भरपूर आहे. मुख्यमंत्र्यानं म्हणावं हा माझा मित्र आहे म्हणून, तेव्हा साक्षी पुरुषार्थ आहे महाराज. मुख्यमंत्री म्हणला पाहिजे हा आमचा मित्र आहे बरं का, ही आमची जोडीदार आहे. आपण किती म्हणू, आपण किती फोटो काढून स्टेटसला ठेवू, काय उपयोग आहे त्याचा? त्याचा उपयोग नाही. त्याने म्हटलं पाहिजे तसं आपण कितीही म्हणू मी देवाचा भक्त आहे, मी देवाचा भक्त आहे, असं नाही. देवानं म्हटलं पाहिजे हा माझा भक्त आहे. हा अधिकार चोखोबरायांचा आहे.